तर आज आमच्या घरी आहे खांडोळ्याची भाजी आणि स्पेशली माझ्या सासूबाईंच्या हातची। साधारण किती कांदे लागतात आई? अर्धा किलो लागतात। अद्रक, लसूण, कांदा, खोबरं, धनिया पावडर, पेस्ट केलेली। आज आपण खांडोळ्याची भाजी करत आहे आणि खोबरं किसायला घेतलंय। हा खिसणीने खिसायचंय, जास्त बारीक नाही, असं मध्यम आकाराचं खिसायचं। मी बेसन घेतलंय, यात मीठ, हळद, थोडंसं तेल टाकून आम्ही पारीसाठी भिजवून घेत आहे। आपल्याला खांडोळ्याची पारी करायची आहे, त्यासाठी हे बेसन थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे। मसाला टाकत आहे मी ग्रेव्हीचा खांडोळ्याच्या भाजीमध्ये। त्यानंतर तिखट टाकत आहे, आणि मी त्याच्यामध्ये मीठ टाकत आहे। काय काय कांदा लागतो, शेंगदाणे, खसखस, खोबरं, हिंग। आणि आपण किती लोकांसाठी करतोय? आपण 6 लोक। त्यानंतर खसखस टाकत आहे त्याच्यामध्ये। आता परत हलवून घेते, मी लाल तिखट टाकते मी। टाकते मसाला असते हा, त्याच्यावर काही कोथिंबीर वगैरे काही नाही। आपल्याला उकडीच्या मोदक सारखं करायचं आहे ना? तेल लावून घेतलंय, त्यावर आम्ही याच्यात पातेल्यात उकळतं पाणी ठेवलंय। आता मी हे तेल लावून ठेवले तर चाळणीला, त्यावर मी खांडोळ्या ठेवल्या। आता पाण्यावर वाफ न जाणारं झाकण ठेवायचं। हे मी झाकण ठेवलंय, यातील वाफ पूर्ण जाणार। मला व्हॉट्सअप आमच्या तयार झालेला आहे। आमच्या त्यांच्या ते म्हणजे आमच्या नाही का? तर विदर्भात अशा पद्धतीने खांडोळ्याची भाजी केली जाते। काही भागांमध्ये हरभऱ्याची डाळ भिजवून मग ती वाटून त्याचं मोकळं बेसन करून मग ते सारणासारखं भरलं जातं।
आपण याला कापून घेऊ. त्याला आवडत असल्यास तळून खाऊ शकता. साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, आपण बघू शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व मिळून किचनमध्ये स्वयंपाक बनवत असतो आणि एन्जॉय करत असतो. माझे व्हिडिओज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि मलासुद्धा असे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल. जाऊबाईंना जायचं होतं माहेरी आणि बसची वेळ होत आली होती, तर घाई सगळं आटपायचं चालू होतं. देअर इज अ फ्रेज इन इंग्लिश, फॅमिली ईट्स टुगेदर स्टेट टुगेदर. तर तसंच आमचं काही आहे. तर आम्ही जेव्हा पण एकत्र येतो तेव्हा कुकिंग करतो, सोबत जेवतो, सोबत फिरतो आणि असंच काहीसं आमच्या हॉलिडेज असतात. तसं तर ऑल ओव्हर जाऊबाई म्हणतात, पण आमच्या विदर्भात जेठाणी म्हटलं जातं. तर माझी जेठाणी निघाली माहेरला जायला, कारण त्यांची भाऊबीज बाकी होती आणि सोबतच मुली पण निघाल्या, कारण त्यांना खूप कमी दिवसांच्या सुट्ट्या होत्या. कॉलेजला खूप कमी सुट्ट्या होत्या आणि एक्झामसुद्धा तोंडावर होती. तर लवकर जाऊन लवकर येण्याचं त्यांचं ठरलं होतं. तर ताई रिक्षा थांबवण्यासाठी पुढे पायी निघून गेल्या आणि दादांनी दोन्ही मुलींना आणि सामान घेऊन ॲक्टिवावर तिथपर्यंत सोडून दिलं. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.